तो धर्म यांनी स्वाभिमानाचा बुडवला आणि गुजरातच्या समोर अक्षरशः नांग्या टाकल्या म्हणून आपल्याला आपण या सगळ्या प्रकरणामध्ये दोन माणसं प्रत्येक सगळे त्यांना सांगतो सोलापूरचे सगळे सांगितलं की दोन माणसं म्हणजे अनिल देशमुख आणि संजय राऊत यांना मानलं ती माणसं या धारावीच्या वातावरणात उभी राहिली आणि काही नाते ऐकले पण रिपीट केली तास नवे उभे आले अनिल देशमुखांकडे 100 कोटीचा 100 कोटी बिल्डिंग मागणी वाजे साक्षीदार होते त्याचे परमवीर सिंग आज कुठे आहे प्रदेशांना कोणी विचारायला ते परमवीर सिंग आज कुठे आहे त्याच्यामध्ये हायकोर्ट म्हणलं की जो बॉस म्हणून त्याचा उल्लेख होतो ते कदाचित परमवीर सिंग आहेत त्या हायकोर्ट म्हणलं आता ती कुठे माहिती करायला झाली का कुठे काय काही करू शकतात हे काही करू शकतात यांना कोर्टिंग दिली म्हणतात रश्मी शुक्ला होम टॅक्सकडे अडकल्या होत्या त्यांना आणून महासंचालक केला आता निवडणूक आयोगाच्या बैठकीमध्ये शासन प्रशासन नावाची कोणतीही गोष्ट गेल्या 2.5 वर्षात शिल्लक ठेवली परिस्थिती इतकी भीषण की बदलापूरला एक बलात्कार होतो आणि त्या बलात्कार करणारा जो मुलगा त्याचा एन्काउंटर होतो आणि तो एन्काउंटर झाल्यानंतर गृहमंत्री स्वतःचे पोस्टर लावतात बंदूक घेऊन जणू काही त्यांनी घेऊन आणलं एन्काउंटर हा कायद्याने गुन्हा आहे पोलिसांच्या हातात शस्त्र म्हणून पोलीस कोणालाही मारू शकत नाही पण तेही या हिरोगिरी करायची ती वरच आले वरूनच आले हे काही नवीन नाही तेव्हा वरचे साहेबच असते सगळीकडे तेच असत कुठे गेले की ते आपल्याला दिसत मीच एका ईश्वराचा 11वा अवतार विष्णूचा ते भरतशांपर्यंत आले आणि ती पोस्टर्स महाराष्ट्राला मान खाली घालून लावणारी पोस्टर्स आहेत की एखाद्या हत्येचं सुद्धा राजकीय भांडवल कोणीतरी करावं का असा एक एथिकल नैतिक प्रश्न घेऊन आपण होतो पण हे सगळं यावेळेस लक्षात आहे बलात्कार ज्यांनी केला त्याचा एन्काउंटर झाला की केला माहिती नाही पण मुख्य गुन्हेगारांचं काय झालं हा प्रश्न अजून सुटलेला नाही त्या शाळेचे जे संचालक हे असीम राष्ट्रात सांगितले असीम केस टाकाळली मी ते त्याचं उत्तर वाटून होतो मला बोलायचं मोह होते पण मुद्दे कळवायला नाही पाहिजे त्या आपटेच काय झालं हा प्रश्न की कुठे पळाले कसे पळाले कोणाच्या परमवीर सिंग कसे पळाले राज्यातून ऍब्सकॉन्डिंग कसे होऊ शकतात माझे पोलीस महासंचालक आणि पत्ता कसा लागणार या देशात या महाराष्ट्रातील सुरक्षा व्यवस्था आज कोणीही कोणालाही मार्ग कशी झाली खुद्द याच्या नागपूरमध्ये नागपूर आता क्राईमची राजधानी झाली गुन्ह्यांची राजधानी झाली आहे कोणी सुरक्षित नाही कोणाचं कधी एन्काउंटर होईल कोणाचं कधी काय होईल आणि ती ठराविक पद्धतीची उत्तरं प्रत्येक गोष्ट स्वतः राजकारणाकडे न्यायची आणि हा मुद्दा कोणी बोलत म्हणायची की राजकारण पूर्ण काय म्हणतात ही गंमत असेल तुम्ही प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं त्याचं राजकीय श्रेय घ्यायला पाहायचं अपावतेपणा तुम्ही करायचा आणि बोल मात्र लोकांना लावायची ज्यावेळेला शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला ते जे काही घडलं महाराष्ट्रामध्ये तो क्रम आपल्याला विसरायचा नाही आणि त्या क्रमाला लक्षात ठेवून आपल्याला मतदान केलं पाहिजे महाराष्ट्रात शिंदे काही केलं नाही कार्य काही करतो काही आणि म्हणून अशी वाटतं सगळी ते स्लोप आहे एक एक खुर्ची लावली स्लोप आहे लोक एक एक खुर्ची लावते पूर्वी लावल्यात आम्ही तुम्ही जे करायचं विधिमंडळात चांगले कायदे करा लोकांनी आणि आता काहीतरी नांदूर चालू द्यायचं म्हणून लोकांना लाडकी बहीण योजना आहे आता मी एक व्हिडिओ क्लिप पाहिलं काहीतरी बहीण फार स्ट्रॉंग येते सगळ्याच बहिणी स्ट्रॉंग येतात कोणाला भावाच्या गोवाळीवर करण्याची कोणा बहिणीची वाईट वेळ नाही त्यांना ते नको केलं पण एक बहीण म्हणताना मी असं ऐकलं की अरे वा भाऊ खाणार 50 खोके आणि बहिणीला मात्र 1500 ओके असं म्हणतो मी आम्ही महाविकास आघाडीला एक योजना दिली आम्ही त्यांना सांगितलं की लाडकी बहीण नाही आळशी बहीण गोवाळी म्हणून बहिणीला काही आपण उपकार करायची गरज नाही आम्ही असा कार्यक्रम महाराष्ट्रात दिला की सक्षम महिला 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज
आणि त्याच्यातून निर्माण होणारी उद्योजकता ही बहिणीची खरी गरज आहे. बहिणीला स्वाभिमानाने उभं राहायचं, स्वाभिमानाने बहिणीला उभं राहायचं म्हणून. पण मुळापर्यंत जायचं नाही, मूलभूत गोष्टी काही करायचं नाही. इकडे दादी लुटायचा टॅक्स वेगवेगळे लावून, आणि इकडे बहिणीला 15,000 खायचे, सोयाबीन मध्ये पैसे खायचे, कापसामध्ये पैसे खायचे, सगळ्यात पैसे खायचे, आणि इकडे बहिणीला 1500 रुपये द्यायचे. आता मी मराठवाड्यात होतो, सोयाबीनच्या भावावरून मराठवाड्यात प्रचंड असं 4,000 भावाला सोयाबीन. मोदींनी जेव्हा घेतलं माझी ताब्यात देश हा, त्या दिवशी 4500 भाव होता, आणि आज 11 वर्षानंतर 4,000 भाव सोयाबीनचा आहे. काय तो तुम्हाला 1500 रुपयाची बहिणी दिली, दादी किती लोक चालल्या. हीच गोष्ट कापसाच्या भावाची, हीच गोष्ट सगळ्या शेतीमालाची. आणि इकडची परिस्थिती माहिती, समृद्ध भाग आहे, शुगर केन का, पण ही परिस्थिती मराठवाड्यात निघत आहे. आणि यांना लाज वाटते की महाराष्ट्रामध्ये आत्महत्या चिंताजनक अवस्थेला पोहोचली. नागपूरचं हिवाळी अधिवेशन मागच्या वेळी चालू होतं, त्यावेळेला त्याच नागपूरच्या एकाच आठवड्यात 5 दिवसाचा आठवडा सुट्टीला मिळाला, 2 दिवस. त्या एकाच आठवड्यात त्यांच्या यवतमाळ शेजारचा जिल्हा यवतमाळमध्ये 5 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. ते शिंदेना दिसत नाही, ते फडणवीसांना दिसत नाही. या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी काय करावं याच्यासाठी एखादी समिती सुद्धा यांच्या सरकारने स्थापन केली नाही. कदाचित उद्धव ठाकरेंचं सरकार टिकू दिलं असेल तर ती पण गोष्ट त्यांनी केली. आणि उलटशिवाय उद्धव ठाकरे कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरे आणि राजेश टोपेंनी ज्या प्रकारे महाराष्ट्र सांभाळला त्याचं कौतुक कुठे नाही, उलटा असूया त्यांच्याबद्दल. तिकडे ते योगी, हिंदू धर्मातलं सगळ्यात भ्रष्टीकरण काय तरी एका योगीला मुख्यमंत्री करणे हे बरं का. आमच्याकडे योगी संन्यासी सगळ्या मोहापासून दूर असतात, सत्तेपासून दूर, पदापासून दूर, पैशापासून दूर. आणि यांचा हिंदू धर्म वेगळा आहे. थोडा भारतीय जनता पक्षाचा हिंदू धर्म वेगळा आहे. योगी वगैरे खुन्नस देणारे वक्तव्य करतात, बटेंगे तो कटेंगे, वोट कटेंगे म्हणजे इनके वोट कटेंगे और अदानी का पैसे कटेंगे, असं आहे. अदानीचा पैसा काय बोलतात पंतप्रधान या देशात. तुम्हाला 2 म्हशी असतात, 1 म्हैस नाही. लोकांना कंटाळा होतं रेटून बोलण्याचं, लोकांना कंटाळा. काय ते चालतं काँग्रेसवाले तुम्हाला ऐसा करेगा, तो धर्मेंद्रची आठवण होते. तो ते म्हणे मैं तुझे काय कोण पिकावले, काय बोलण्याची पद्धत, ही कोणती पद्धत बोलण्याची. इतक्या खायचा पाठवतो बोलत एक आहे तो सेट म्हणजे यमक तरी घर. मी म्हणतो एक आहे वो फेक आहे असं म्हणतो, हे यमक जुळलं म्हणतात. काय चाललंय या देशात. पार्लमेंटमध्ये भाषण पंतप्रधानांची काढून पहा पार्लमेंट. मी माझ्या वडिलांकडे मी फार लहानपणापासून पार्लमेंट पाहतो, दिवशी आले त्या पार्लमेंटला पाहिलं, माझी आजची पार्लमेंट पाहू सुद्धा. मी आता मला नागपूर वगैरे काळ जुना असेल, तुम्हाला नाही माहिती, पण मी परवापर्यंत शरद यादवकडून पाहिलेली, मी परवापर्यंत मंडळी पाहिलेली जी अत्यंत उत्तम बोलत आणि अत्यंत सभ्यपणे आणि सुसंस्कृतपणे बोलत. आज पार्लमेंटची अवस्था काय, तरी लोकांनी व्यसन घातली. माझ्या आयुष्यात तो दिवस कधी पाहायला मिळत वाटलं नव्हतं, पण महाराष्ट्राच्या उत्तर प्रदेशच्या लोकांनी मला तो दिवस दाखवला यासाठी त्यांचे आभार. मी तो दिवस पाहिला, दिवस कोणता ते करून घ्या मग काय. मी तो दिवस पाहिला ज्या दिवशी सगळ्यांना धमकी देणारे गृहमंत्री अमित शहा पीठासीन अधिकाऱ्यांना म्हणत होते, आप हमारी रक्षा कीजिए, आपका काम है सरकारी पक्ष की रक्षा करना. त्या दिवशी माझे धन्य झाले माझ्यामुळे. त्यांचा तर सभा सत्काळी वाटल्या लोकसभेच्या त्या कष्टाचं काही वाटत नाही. ज्यांना हे बोलावं लागलं ही लोकशक्ती हे यांना कळत नाही, अजूनही महाविकांना कळत नाही. हा होता ही लोकशक्ती आहे जी जर जागृत झाले तर ते गावाचा दंड करून टाकल्याशिवाय राहते. हे जर कळत असेल तर खासदार किंवा व्यक्ती सगळं आधी बोलत नव्हते व्यवस्थित. बरं होते पक्षाचा गुण लागला नव्हते, तर पक्षाचा गुण भल्या तिकडे गेले वेगळेच बोलतात. ते खरंच वेगळं आहे, ते वाह्यात असं सुरू झालं तिथे गेले सगळे तसे कुठून म्हणजे इतिहासामध्ये असं माणसं तिथे गेले काय. महाराष्ट्रातही वाटोळ खूप आडे वाचायला खूप गोष्टी